शेतकरी मित्रांनो, SV ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर या SV ऑर्गॅनिक्स चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण SV ॲग्रोचे प्रोडक्ट ऊस पिकाला गेल्या वर्षी वापरले होते. वापरल्यानंतर शेतकऱ्याचे काय रिझल्ट आलेत आपण त्यांचे एक मनोगत घेणार आहोत. तर ह्या 1 एकर प्लॉटला पूर्ण 1 एकर प्लॉटमध्ये यांनी SV ॲग्रोचे SV59 ड्रीप शुगरबन बेसलमध्ये फ्रुटर कॅन्टर प्लस ग्रीन मिस्टर मायक्रो हे वापरलेले प्रोडक्ट आहेत. आणि गेल्या वर्षीच्या 1 एकर डोसामध्ये 1 एकरमध्ये त्याने खर्च किती झाला आणि ॲव्हरेज किती निघले हे आपण शेतकऱ्याच्या तोंडातून ऐकू. चोपडे साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगा. माझं मारुती चोपडे नाव आहे, दत्तबाग गाव आहे. मारुती चोपडे तालुका तालुका गेवराई जिल्हा बीड. आपण कधीपासून SVचे प्रोडक्ट वापरतात? 4-1 वर्ष झालं असेल. 3-4 वर्षापासून SVचे. हा. बरं, आपण ज्या प्लॉट तुम्ही गेल्या वर्षी माझ्याकडे डेव्हलप सध्या दिलता, तर ह्या प्लॉटला आपण SVचे कुठले कुठले प्रोडक्ट वापरले? त्याच्यामध्ये 59 ड्रीप दिले, सुगरबन, मिस्टर ग्रीन, असे बरेच सर्व जेवढे प्रोजेक्ट आहे तेवढे वापरले. फ्रुटर कॅन्टर बेसमध्ये वापरले. हा. बरं, आपलं आता हे ऊस तुटून गेलेला आहे, जवळपास आणखीन एक थोडा 5-6 टन राहिलेला आहे. हो. तर आतापर्यंत किती ऊस तुटून गेला सगळा? 63 टन गेला आता तुम्ही. 63. आणि किती शिल्लक भरण्याचे अंदाजे? 8 टन भरून 8 टन. 63 म्हणजे 72 टनाच्या आसपास जातोय. सरासरी एकरी ॲव्हरेज 72 टनाच्या आसपास निघते. 72. तर आपल्या परिसरामध्ये सरासरी शेतकरीचे काय ॲव्हरेज चालू आहे? सरासरी 50-55 50-55 लागणला. हम्म. आणि त्या तुलनेत आपल्या प्लॉटला कसं वाटतं तुम्हाला ॲव्हरेज निघलं? आपल्याला जास्त निघेल, 10-15 टन जास्त निघेल. आणि खर्च किती वाढला? खर्च काहीच नाही वाढा, उलट खर्च कमी झाला दुसऱ्या याच्यापेक्षा. दुसऱ्यापेक्षा आपण दुसरं खत टाकायचं हे करतो यापेक्षा कमी झालाय ते दुसऱ्या. बाकी SVचे जे प्रोडक्ट तुम्ही वापरतो त्यात तुम्ही समाधानी येतं? हो, समाधानी. आता महाराष्ट्रातले जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, आपण ज्या आळवण्या केल्या त्यांनी फवारण्या, ह्या ऊस पिकाला करायला पाहिजे का नाही हे तुम्हाला काय वाटतं? करायला पाहिजे, अवश्य करायला पाहिजे. आता तुम्ही जवळपास आपण झेंडू इकड साईडने बघतो, त्यानंतर ह्या साईडला त्यांचं टरबूज बी आहे. तिकडं टरबूज पीक आहे. त्यानंतर इकडचा एक झेंडूचा प्लॉट होता, झेंडू प्लस टरबूज होतं. तर बाकी सगळं भाजीपाला पिकालाही तुम्ही SVचे प्रोडक्ट वापरता? सर्व एसीच वापरतो. त्याचे रिझल्ट कसे वाटतात? एकदम चांगले. आपण आपले एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्यांसाठी. मारुती चोपडे नाव आहे माझ्यावालं, राहणार दत्तबाग, तालुका गेवराई, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 94 20 15 72 95. शेतकरी मित्रांनो, आज एक खासियत सांगायची म्हणजे ह्या प्लॉटला सर्वप्रथम आपण SVची आळवणी आणि 59 ड्रीपची आळवणी दिल्यानंतर बेसोड डोस दिला, 2 फवारण्या केल्या आणि 2 वेळेस आळवणी केली आणि 4 बेसोड झाले. तर जवळपास ह्या प्लॉटला आपण आज सरासरी गोदापट्ट्यामध्ये जर पाहिलं 30 35 40 45चे हायेस्ट ॲव्हरेज नाहीत. आणि या प्लॉटला आज आपण सरासरी 72 टनापर्यंत ॲव्हरेज गेलेला आहे. आता यांचाच एक बाकीचा आणखीन एक दुसरा प्लॉट हार्वेस्टिंग चालू आहे. तिथं सर आपण पाहिलं होतं, तिथं हे घेतलं होतं, टरबूज घेतलं होतं. टरबूज किती गेलं त्या प्लॉटमध्ये? टरबूज 25 टन निघलं. 25 टन. आता आज तिथं हार्वेस्टिंग चालू, आपण तिकडेही जाणार आहे. तर तिथलचा ऊस काय म्हणतोय? एकदम नंबर 1 आहे. टरबूज प्लस ऊस होता. टरबूज प्लस ऊस 6 फुटावर ऊस. 6 फुटावर लावला. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.